आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा छत्रपती संभाजीनगरमधील उद्योग क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे आणि विशेष म्हणजे ते फार्मा इंडस्ट्रीचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। आता मी छत्रपती संभाजीनगरमधील रेड क्रॉस फॉर्म्युलेशन या कप सिरप तयार करणाऱ्या कंपनीमध्ये आहे आणि गेल्या काही दिवसापासून जे आहे ते यांना गॅस पुरवठा मिळत नाही, म्हणून जे आहे ते औषध पुरवठा उत्पादन करण्याचं काम खंडित झालं होतं। मात्र यातली व्यवस्थापकांनी जे आहे ते आता एक वेगळा पर्याय निवडला, चक्क लाकडावर चालणारं बॉयलर या ठिकाणी तयार केलंय आणि यावर जे आहे ते आता त्यांनी पुन्हा या कंपनीचा गाडा हाकलण्यास सुरुवात केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या कंपनीच्या माध्यमातून जे आहे ते दिवसाकाठी दररोज 1 लाख बॉटलची निर्मिती केली जाते। मात्र गेल्या काही दिवसापासून जे आहे ते गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे हे सगळं काम ठप्प झालं होतं आणि आता पुन्हा जे आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी लाकूड टाकून बॉयलर सुरू करण्यात आले आणि या माध्यमातून जे आहे ते पुन्हा या कंपनीनं काम सुरू करण्यात आले। खरं तर या कंपनीत अतिशय महत्त्वाचं औषध तयार केलं जातं, ज्याला कप सिरप म्हणतो आपण। सर्दी आणि खोकल्यासाठी ते वापरलं जातं। अगदी राज्यभरातून, राज्याच्या बाहेरून सुद्धा या कंपनीला ऑर्डर असतात आणि ही खरं तर मानवी जीवनाशी सुद्धा अत्यंत महत्त्वाची कंपनी आहे। पण असं असलं तरी गेल्या काही दिवसापासून जे आहे ते गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळं या कंपनीत सुद्धा काही दिवस औषध पुरवठा ठप्प झाला होता आणि आपल्यासोबत या कंपनीचे व्यवस्थापक मालक डॉक्टर शिवाजी कानेर सर आहेत। काय सांगाल सर, शेवटी जे आहेत आपण बॉयलर पेटवले आणि लाकडावर सगळं हे सुरू केले? याचं कसं आहे की आता आमच्याकडे गॅसचं बॉयलर होतं, त्या साईडला ते बॉयलर तुम्ही पाहिलं ते गॅसचं बॉयलर आहे आणि त्या बॉयलरवरच आमची आतमधले सगळी यंत्रणा चालत होती। पण तो अचानक काहीही कोणतीही सूचना न मिळता गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळं आमची औषधं बनवण्याची प्रक्रियाच बंद झाली आणि त्याला आमच्याजवळ दुसरा विलाजच नव्हता। आम्ही आता म्हणजे सगळ्या बाजूनी आमच्या संघटनेनी वगैरे जिल्हाधिकारी यांच्याकडे ह्यासाठी पाठपुरावा केला, परंतु जेव्हा असं लक्षात आलं की याच्यातून काही निष्पन्न होण्यासारखं दिसत नाही, म्हणून आम्ही हा नवीन म्हणजे जुनाच बॉयलर एक विकत घेतला आणि हा बॉयलर या ठिकाणी इन्स्टॉल केला। याला आम्हाला जवळपास 8-10 दिवस 7-8 दिवस लागले। आता या ठिकाणी पूर्णपणे कालच आमची पहिली बॅच ह्या बॉयलरवर स्टीम तयार झाली आणि ह्या स्टीमनी आतमध्ये पहिली बॅच आम्ही बनवली आणि आज आम्ही पॅकिंगला घेतलेली आहे। आमच्याकडे जी औषधी तयार होती ती मुख्यतः सर्दीची आणि खोकल्याची औषधी आहे आणि हे अतिशय महत्त्वाची, ज्याच्यामध्ये पॅरासिटामॉलसारखी औषधं आहे। एक बाजू तर अशी झाली की सगळ्या रॉ मटेरियलचे रेट वाढले, दुसऱ्या बाजूला गॅस नाही आहे, म्हणजे औषधी पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला आहे। ज्या ठिकाणी मला रोज 1 लाख बॉटल बनवायची माझी कॅपॅसिटी येते ते 25,000वर माझी गाडी आलेली आहे की 25,000, आणि मी ज्या ठिकाणी 10,000 बाटल्याची ऑर्डर आहे त्या ठिकाणी लोकांना 2,000 घ्या, 5,000 घ्या, 3,000 घ्या, अशा प्रकारचे रॅशनिंगसारखं औषधी या ठिकाणी द्यायला चालू केलं, कारण प्रत्येक ठिकाणी औषधी लागतेच। तर आमच्याकडे तर आता कॅपॅसिटी म्हणजे आम्ही नवीन ऑर्डर घेणं तर बंद केलं, पण जुन्या ऑर्डर करणंही आम्हाला खूप अवघड चालू आहे आणि त्यातल्या त्यात आम्ही हा एक नवीन प्रयोग केला। हा आमचा काल यशस्वी झाला। पहिली बॅच आमची आता पॅकिंगला आलेली आहे, तुम्ही तिकडे बघू शकता, आणि ती पॅकिंग करून आमची बॅच आता ह्या ठिकाणी आज डिस्पॅच चालू होईल। जुन्या जे आहे ते ऑर्डर तुमच्या हातात आता किती आहेत? आमचे म्हणजे 11 लाख बॉटल नंतर आम्ही घेणं बंद केलं, त्याच्यानंतर 7-8 लाख ऑर्डर आम्ही रिफ्यूज केल्या। आता हे झाल्याशिवाय आम्ही पुढची ऑर्डर घेणार नाही। खरं तर हे चालू होतं की नाही मलाही माहीत नव्हतं, हे लाकडावर कसं चालेल, काय चालेल, हा सगळा प्रकार मला माहिती नव्हता, पण हा यशस्वी झाला आणि आमची पहिली बॅच काल या ठिकाणी निघालेली आहे आणि आज पॅकिंगला ती आलेली आहे। माझ्याकडे 24 फार्मासिस्ट आहे, जे B.Pharm M.Pharm लोक आहेत आणि 50 वर्कर्स आहे, परंतु आता वर्कर आम्ही सध्या तर कमी केले, कारण त्याला काही विलाज नाही आता सध्या। आणि ह्या ठिकाणी आम्ही एकच लाईन सध्या चालवतो आहे, कारण हा बॉयलर हा छोटा आहे, याची कॅपॅसिटी आमच्याकडे ज्या मोठ्या लाईन आहे, जशा 5,000 लिटरची टँक आहे, त्या 5,000 लिटरच्या टँकला पुरवेल एवढी स्टीम हा बॉयलर नाही देऊ शकत। तर सध्या आमच्याकडे 1,500-2,000चे जे छोट्या टँक आहे त्या टँकवरच आमचं काम चालू आहे आणि तेवढ्यापुरतीच स्टीम तयार होते। काल आम्ही तसा प्रयत्नही केला, परंतु तो काही सक्सेस झाला नाही। फक्त छोट्या ज्या टँक आहे तेवढ्याच आमच्या ह्या ठिकाणी बॅचेस होऊ शकतात, जास्तीत जास्त 2,000 लिटरची बॅच आम्ही घेऊ शकतो। सर, आता जे आहे ते आपल्या इथून हे कप सिरप जे आहे ते कोणत्या राज्यात जातं? मुख्यतः आमचं महाराष्ट्रात जातं, पण महाराष्ट्राच्या बाहेर पण आमचे गिराईक आहे आणि त्यांनाही आम्ही सप्लाय करतो, पण तो आज हे इथंच पुरत नाही आहे, तो बाहेर द्यायचा प्रश्न निर्माण आहे। संभाजीनगरमध्ये फार्मा इंडस्ट्रीला कसा फटका बसला असेल? एकंदरीत किती कंपनी असतील ज्याला फटका बसला गॅसचा? सगळ्याच कंपन्याला बसला फटका। प्रत्येकाकडे काही गॅसचे बॉयलर आहेच आहे ना, कुठे सगळीकडे आहे, कारण काय हे लाकडाचं फार विचित्र असतं, हे औषधीसाठी आम्ही बाहेर लांब लावावं लागतं। गॅसचं कसं सॉफिस्टिकेटेड आहे, म्हणून सगळीकडे गॅसचेच बॉयलर आहे आणि त्याच्यामुळे सगळ्याच इंडस्ट्रीला फटका बसलेला आहे। लोक बाहेर येऊन सांगत नाही, परंतु सगळ्या इंडस्ट्री बंद आहे। आता
औरंगाबादच्या आता असोसिएशन जे आहे ते सगळे लोक फोन करत आहेत, सगळ्या इंडस्ट्रीला फटका बसलेला आहे. विशेषतः मोठ्या इंडस्ट्रीवाल्यांना तर दुपारी लंचलाही आता गॅस नाही राहिलेला, जिथं प्रोडक्शनला आहे तिथे पण. आणि प्रोडक्शनमध्ये काही गोष्टी अशा असतात, उदाहरणार्थ क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट, त्याचे अनेक इक्विपमेंट चालवण्यासाठी गॅस लागतो. गॅस हा अत्यंत आवश्यक बाब होऊन बसलेली आहे. सवय अशी लावून बसलो आहे आपण सगळे लोक की गॅस म्हणजे अतिशय इझिली उपलब्ध आहे असं ह्या ठिकाणी चित्र तयार केलं गेलं होतं. त्याच्यामुळे सगळेच लोक गॅसकडे वळले आणि वळल्यानंतर आज अशी परिस्थिती झाली की तोच एकदम बंद झाला. त्याच्यामुळे मोठा फटका सगळ्या पूर्णपणे फार्मा इंडस्ट्रीला बसलेला आहे. आणि मराठवाड्यातच आज औरंगाबाद हे औषधी निर्मितीचं हब आहे आणि ह्याच ठिकाणी गॅसचं एकही सिलेंडर मिळत नाही. ही फार मोठी ह्या शोकांतिका ह्या ठिकाणी बनलेली आहे. निश्चित आपण बघतोय कप सिरप तयार करणाऱ्या कंपनीचे मालक डॉक्टर शिवाजी कानेर सर आपल्यासोबत होते. आणि ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टंचाई सुरू झाली त्यामुळे अशा पद्धतीने जे आहे ते त्यांनी लाकडावरचं बॉयलर सुरू केले आणि याचा मोठा फटका जे आहे ते गॅस तुटवड्याचा फार्मा इंडस्ट्रीला बसला आहे आज सुद्धा त्यांनी सांगितले. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण सर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.